शेअर मार्केटमधील डेरिव्हेटिव्ह हा शब्द ऐकायला जेवढा क्लिष्ट वाटतो ना, समजायला तो तेवढाच सोपा आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण रोजच्या वापरातील अगदी साध्या उदाहरणांमधून या डेरिव्हेटिव्ह मार्केटची संपूर्ण कार्यप्रणाली अगदी मुळापासून डिकोड करणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा बघूया. आपण एकूण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. अंडरलाईंग ॲसेट, शेअर मार्केटमधील डेरिव्हेटिव्हज, लॉट साईज आणि एक्सपायरी, आंब्याच्या कराराचे एक भन्नाट उदाहरण आणि शेवटी डेरिव्हेटिव्ह करारांचे प्रकार. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सर्वात बेसिक मुद्द्यापासून, अंडरलाईंग ॲसेट. बघा, एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर डेरिव्हेटिव्हचं स्वतःचं असं काहीच स्वतंत्र अस्तित्व नसतं. ते तयार होण्यासाठी आणि त्याची किंमत ठरण्यासाठी एखाद्या मूळ संपत्तीची म्हणजेच अंडरलाईन ॲसेटची गरज असते. ते त्या मूळ गोष्टीवर पूर्णपणे अवलंबून असतं. रोजच्या उदाहरणांवरून हे अगदी क्लिअर होईल. जसं लाकडापासून फर्निचर बनतं, कच्च्या तेलापासून पेट्रोल मिळतं किंवा दुधापासून दही आणि लोणी तयार होतं. इथे दूध, लाकूड आणि कच्चे तेल हे झाले आपले अंडरलाईंग ॲसेट आणि त्यातून मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते झाले त्यांचे डेरिव्हेटिव्ह. एकदम सिंपल. आता येऊया दुसऱ्या भागाकडे. शेअर मार्केटमध्ये हे डेरिव्हेटिव्हज नक्की कसे काम करतात ते बघूया. फायनान्शियल जगात बोलायचं झालं तर आपलं इक्विटी मार्केट हे अंडरलाईंग ॲसेट म्हणून काम करतं. म्हणजे काय तर मूळ शेअर्सच्या किमती थोड्या जरी वर खाली झाल्या तरी त्याचा थेट परिणाम डेरिव्हेटिव्ह मार्केटवर होतो. कारण डेरिव्हेटिव्ह मार्केटची स्वतःची अशी कोणतीच व्हॅल्यू नसते. ते इक्विटी मार्केटमधूनच आपला जीव घेतं. इथे खूपच इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बरं का. बाजारातले सगळेच शेअर्स काही डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये नसतात. त्यासाठी एक 50 कोटी टर्नओव्हरचा नियम आहे. एखाद्या कंपनीला तिथे एंट्री मिळवण्यासाठी तिचा टर्नओव्हर किमान 50 कोटींपेक्षा जास्त असणं गरजेचं असतं. म्हणूनच सगळे शेअर्स डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेड होत नाहीत. आता वळूया तिसऱ्या आणि खूप महत्त्वाच्या नियमांकडे, लॉट साईज आणि एक्सपायरी. नॉर्मल शेअर खरेदीमध्ये कसं असतं, आपण 1, 2 किंवा 10 असे कितीही शेअर्स घेऊ शकतो. पण डेरिव्हेटिव्ह मार्केटचा गेम थोडा वेगळा आहे. इथे संपूर्ण लॉट खरेदी करावा लागतो. उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक लॉट घ्यायचा असेल तर एकाच वेळी तब्बल 3000 शेअर्स खरेदी करावे लागतात. हे या मार्केटचे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि फक्त लॉट साईजच नाही तर या प्रत्येक कराराला एक एक्सपायरी डेट असते, म्हणजे मुदत संपण्याची तारीख. याची विभागणी नियर, नेक्स्ट आणि फार मंथ एक्सपायरी अशी केली जाते. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ही एक्सपायरी नेहमी त्या विशिष्ट महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच असते. त्याआधी जर व्यवहार पूर्ण केला नाही तर तो आपोआप सेटल होतो. चला तर मग आपला चौथा मुद्दा बघूया आणि हा सगळा कन्सेप्ट आंब्याच्या कराराच्या एका मस्त उदाहरणाने समजून घेऊया. समजा एक रमेश नावाचा माणूस आहे आणि एक आंबेवाला आहे. रमेशला टेन्शन आहे की पुढच्या महिन्यात आंब्यांचे भाव गगनाला भिडतील, पण आंबेवाल्याला भीती आहे की भाव पडतील. यातूनच तयार होतो एक करार. ते ठरवतात की पुढच्या महिन्यात आंब्याची एक पूर्ण पेटी बरोबर 2000 रुपया फिक्स किमतीलाच विकत घेतली जाईल. हाच तो आपला डेरिव्हेटिव्ह करार. पण खरी गोम इथेच आहे. जेव्हा पुढचा महिना उजाडेल आणि सेटलमेंटचा दिवस येईल तेव्हा प्रत्यक्ष बाजारातली किंमत बदलली तर नक्की काय होईल? हा प्रसंग डेरिव्हेटिव्ह कराराचं मूळ स्वरूप अगदी अचूकपणे समोर आणतो. बघा, जर बाजारात भाव 2500 रुपयांपर्यंत वाढला तर रमेश एकदम खुश, कारण त्याला ती पेटी 2000लाच मिळणार, म्हणजे थेट 500 रुपयांचा फायदा. पण जर भाव 1500 रुपयांपर्यंत घसरला तरीही रमेशला ती पेटी 2000 रुपयांनाच घ्यावी लागेल, म्हणजेच 500 रुपयांचा थेट फटका. थोडक्यात सांगायचं तर या करारात जोखीम आणि फायदा दोन्ही बाजूनी होऊ शकतो. आणि आता येऊया आपल्या शेवटच्या 5व्या मुद्द्यावर, डेरिव्हेटिव्ह करारांचे प्रकार. या मार्केटमध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे करार असतात: फॉरवर्ड, फ्युचर, ऑप्शन आणि स्वॅप. पण असं असलं तरी स्टॉक एक्सचेंज आणि सामान्य गुंतवणूकदार यांचं सर्वात जास्त लक्ष फ्युचर आणि ऑप्शन्स म्हणजेच F&Oवर असतं. हेच ते शब्द आहेत जे मार्केटमध्ये आपल्याला सतत ऐकायला मिळतात. आता एवढा मोठा पैसा आणि रिस्क म्हटल्यावर कोणाचं तरी नियंत्रण असायलाच हवं, बरोबर? म्हणूनच या संपूर्ण मार्केटवर सेबीची करडी नजर असते. बाजारात शिस्त राखण्यासाठी आणि एवढी मोठी आर्थिक जोखीम सांभाळण्यासाठी हे नियंत्रण अतिशय महत्त्वाचं असतं. तर मग हे सगळं पाहिल्यावर एक नक्कीच लक्षात येतं की हे क्षेत्र जितकं फायद्याचं आहे तितकंच ते अस्थिर आणि जोखमीचं सुद्धा आहे.
त्यामुळे एक मोठा प्रश्न उरतोच. लॉट साईज आणि एक्सपायरीचे हे एवढे कडक नियम असताना या मोठ्या नफ्यासाठी आणि सोबतच येणाऱ्या तीव्र जोखमीसाठी गुंतवणूकदारांनी कशी आणि कोणती तयारी करायला हवी यावर नक्कीच सखोल विचार व्हायला हवा. मित्रांनो, आपल्या मार्केट मौली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.